नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. कैरी यायला लागली की आपण कैरीपासून विविध प्रकारचे पदार्थ बनवत असतो. तर आज आपण मस्त आंबट गोड चवीची कैरीची लोणची कशी बनवायची ते बघणार आहोत. चला मग रेसिपीला सुरुवात करूयात. त्यासाठी बघा मी इथे साधारण अर्धा किलो इतकी कैरी घेतली आहे. तर या ठिकाणी मी तोतापुरी कैरीचा वापर केलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीची कुठलीही कैरी घेऊ शकतात. आता आहे ना, ही स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आणि वरची साल हिची काढून घ्यायची आहे. तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे. कैरीची साल काढली गेली की ह्या पद्धतीने आपल्याला ती कट करून घ्यायची आहे. मधली जी कोय आहे ना ती आपल्याला काढून टाकायची आहे आणि असे लांबट तिचे काप करून घ्यायचे आहे. तुम्हाला आवडेल त्या आकारात खरं तर तुम्ही कैरी कट करून घेऊ शकतात. तर या ठिकाणी आपली मस्त कैरी कट करून रेडी झालेली आहे. आता आपण याला फोडणी देणार आहोत. तर त्यासाठी कढईमध्ये आपल्याला 2 मोठे चमचे इतकं तेल घ्यायचं आहे. तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे टाकायचं आहे. त्यानंतर जिरं चांगलं फुलू द्यायचं आहे. बघा, कच्चं राहू देऊ नका. आणि अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे. मोहरीसुद्धा चांगली फुटू द्यायची आहे, नाहीतर कच्ची मोहरी खायला चांगली लागत नाही. मोहरी फुटल्यासारखी दिसली की यामध्ये 1.5 चमचा आपल्याला बडीशोप टाकायची आहे. बडीशोप आवर्जून टाका, याने या लोणचीला खूप छान चव येते. त्याचबरोबर आता आपल्याला यामध्ये अर्धा चमचा मेथीचे दाणे, अर्धा चमचा कलोंजी टाकायची आहे. हे पदार्थ आपल्याला काही सेकंद मंद आचेवर परतवायचे आहे. त्यानंतर यामध्ये पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद टाकायची आहे. हळद मात्र बिलकुल जळू द्यायची नाही आहे, फक्त ती अशी मिक्स करायची आणि लगेचच यामध्ये आपल्याला चिरून घेतलेल्या कैरीच्या फोडी टाकून घ्यायच्या आहे. ही लोणची ना तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून अगदी 15-20 दिवससुद्धा खाऊ शकतात. बिलकुल खराब होत नाही, फक्त फ्रीजमध्ये तुम्हाला ही स्टोअर करावी लागेल. त्यानंतर आपल्याला यामध्ये 2 चमचे काश्मीरी लाल तिखट पावडर टाकायची आहे. याने या लोणचीला रंग खूप छान येतो. त्याचबरोबर अर्धा चमचा मी मीठ टाकलं आहे. मिठाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकतात. आता मी या ठिकाणी अर्धा चमचा होममेड गरम मसाला ॲड केला आहे. याची रेसिपीसुद्धा मी आपल्या चॅनलवर अपलोड केली आहे. अप्रतिम चवीचा आपला हा गरम मसाला घरच्या घरी तयार होतो. एकदा तुम्ही पूनम बेसिक रेसिपीवर जाऊन नक्की बघा, किंवा खाली याची डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देईल, तिथे जाऊन तुम्ही बघू शकतात. मसाले टाकल्यावर याला 1 मिनिटासाठी मंद आचेवर व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. आता यामध्ये ना मी साधारण 1 वाटी इतकं पाणी ॲड केलेलं आहे. पाणी टाकल्यावर याला छान मिक्स करायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटासाठी मीडियम फ्लेमवर ही कैरी आधी आपल्याला थोडीशी शिजवून घ्यायची आहे. तर यावर ना आपण झाकण ठेवून देऊयात आणि गॅसची फ्लेम मीडियम करूयात. कैरी शिजायला तसा जास्त वेळ लागत नाही. तर बघा, मस्त इथे ना 3 मिनिटानंतर आपण बघूयात, छान मऊसूत अशी शिजल्यासारखी दिसते आणि थोडी ट्रान्सपरंट झाल्यासारखी सुद्धा आपल्याला कैरी लगेचच दिसते. बघा, कैरी छान मऊसूत आपली शिजत आलेली आहे. आता आहे ना, या स्टेजला आपल्याला 1 कप गूळ टाकायचा आहे. वजनी म्हणाल तर साधारण पाव किलो म्हणजे 250 ग्रॅम मी या ठिकाणी गूळ घेतलेला आहे. अर्धा चमचा काळं मीठ टाकायचं आहे आणि 1 चमचा चाट मसाला टाकायचा आहे. आता हे मसाले यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचे. थोडंसं सुरुवातीला हे मिश्रण पातळ वाटतं. आता आपल्याला मीडियम फ्लेमवर 7 ते 8 मिनिटासाठी झाकण न ठेवता ही लोणची पूर्णपणे शिजवून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकताय, मस्त आपली ही लोणची या ठिकाणी शिजून रेडी झाली आहे. जशी जशी ही गार होईल तशी अजून ही घट्ट व्हायला लागते. तुम्हीसुद्धा या पद्धतीने एकदा नक्की आवर्जून करून बघा. रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.